पाहिजे। आणि तिसरं महत्त्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहे या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय। याची परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे। त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एमपीएससीने करावं तोही आपण विषय केलेला आहे। त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससीला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे। पण एमपीएससीने हे मान्य केलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता या नंतर गट क ची परीक्षा ही एमपीएससी मार्फत होणार आहे। कारण की राज्य सरकारच्या वतीने गट क च्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच राबवली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्याच्या कॅबिनेट गटच्या जागा टप्प्याटप्प्याने एमपीएससी कडे वर्ग करण्यात येणार आहेत। यासाठी किमान 6 ते 8 महिन्यांचा कालावधी देखील लागणार आहे, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। लोकांची मागणी होती त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये सर्व काही परीक्षा एमपीएससी मार्फत कडे गेल्या तर संपूर्ण परीक्षा ही पारदर्शक होतील। त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण देखील आलेलं आहे।